माझे नाव तृप्ती मनीष खेरणार आहे. मी नंदुरबारमध्ये राहते. माझ्या शाळेचे नाव चावरा इंग्लिश मीडियम स्कूल आहे. मी 8वीमध्ये शिकते. माझ्या विषयाचे नाव आहे संविधान आणि युवकांची भूमिका. आदरणीय शिक्षक आणि माझे प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज मी आपल्यासमोर संविधान आणि युवकांची भूमिका या महत्त्वाच्या विषयावर आपले विचार मांडणार आहे. भारताचे संविधान हे आपल्या देशाचे सर्वोच्च कायदे पुस्तक आहे. ते आपल्याला स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता ही मूल्ये देते. संविधान प्रत्येक नागरिकाला मूलभूत हक्क देत असताना त्यांच्याबरोबर मूलभूत कर्तव्याची आठवण करून देते. देशाचा खरा आधार म्हणजे युवक. आजचे युवक हे उद्याचे नागरिक, नेते आणि राष्ट्रीय निर्माते आहेत. संविधानाची मूल्ये प्रत्यक्षात उतरवण्याची सर्वात मोठी जबाबदारी युवकांची आहे. शिक्षण घेणे, कायद्याचे पालन करणे, प्रामाणिकपणे काम करणे आणि समाजासाठी योगदान देणे हे युवकांची महत्त्वाची कर्तव्य आहेत. युवकांनी मतदानाचा हक्क जबाबदारीने वापरावा. सामाजिक अन्यायाविरुद्ध आवाज उठावा आणि देशाच्या एकतेसाठी कार्य करावे. विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, क्रीडा आणि सेवा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करून युवक देशाची प्रगती घडवू शकतो. संविधानाचे रक्षण फक्त कायद्याने नाही तर युवकांच्या आचरणातून होते. जर युवक संविधानाच्या मूल्यानुसार वागेल तर भारत एक सक्षम, समृद्ध आणि न्याय राष्ट्र बनेल. शेवटी एवढेच सांगू इच्छितो की संविधान हे मार्गदर्शक आहे आणि युवक हे त्याचे वाहक आहेत. चला तर मग आपण सर्वजण संविधानाचा सन्मान करूया आणि जबाबदार नागरिक म्हणून देशासाठी सदैव तत्पर राहूया. जय हिंद, जय भारत.